तसा प्लॅन करत 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 तू चालला होतास. क्रिकेट नंतर आयुष्यात आलं नाटक. नाटकानंतर मुळात तुझ्यामध्ये तो गुण आहे, एक लिडरशिप क्वालिटीचा, एक संघटनात्मक गुण. त्याला मी अगदी खात्रीलायक सांगू शकतो, तो बाबांकडनं आलेला आहे. कारण बाबांचं एका अत्यंत उत्तम राजकीय पक्षामध्ये अत्यंत उत्तम काम आणि महत्वाचं स्थान होतं. म्हणजे मला दादा एक खरंच आवडतं. मी एकच पॉइंट आता ऍड करेन की आता महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या माध्यमातून अख्खा संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो मला. पण मध्यंतरी आम्ही नाशिकच्या पुढे गाव आहे, तिथे मध्यंतरी एका नाटकाच्या कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. आणि म्हणजे तो दिवस मला लक्षात राहिला की प्रयोग झाल्यानंतर बरीच लोक भेटायला येत होते आणि ते एक माणूस मला खूप ऑब्झर्व करत होता लांबून. तेव्हा तो माणूस आला आणि माझ्याकडे बोलला, म्हणजे सॉरी मी ओळखलं नाही, म्हणजे हे आता बोलतात तू प्रोग्राम वगैरे करतो, मी टीव्ही बघत नाही, पण खांडेकर म्हणजे तू महादेव खांडेकरांचा मुलगा का? आय वॉज लाईक, म्हणजे मला ते खूप आवडलं जास्त की आजही, म्हणजे आज बाबाजून 25 वर्ष झाले, 26 वर्ष झालेत, पण त्यानंतरही बाबांच्या नावाने मला ओळखतात काही ठिकाणी की मी महादेव खांडेकरांचा मुलगा. हे मला माझ्याकडे खूप भारी वाटलं, त्यावेळी मला खूप भारी वाटलं. त्यावेळी बाबांचं काम आहे खरंय. आज बोरिवलीत बाबांच्या नावाने रस्ते आहेत, शाळा आहेत, मैदान आहेत. सो मला आजही प्रसाद खांडेकर पेक्षा महादेव मामांचा मुलगा म्हणून कोणी ओळखलं तर मला खूप भारी वाटतं आजही.